तर असा हा मेनू आहे, एकदम मस्त असा छान असा जेवण आहे। तर आम्ही हा जेवण एन्जॉय करतो। चला जेवूया आता। हॅलो, नमस्ते, वेलकम टू माय चॅनल। तर सर्वांना गुड इव्हनिंग। कारण संध्याकाळचं वातावरण बघा कसला एकच नंबर असं झालेला आहे, एकदम कलरफुल। याच्यामध्ये किती दिसते काय माहिती नाही, पण मस्त। आणि पक्षी वगैरे कसे उडतात बघा। दसऱ्याच्या गणपतीचा आजचा 5वा दिवस आहे आणि आज आहे बुगी वुगी असंच काहीतरी डान्सचं म्हणजे काहीतरी आहे प्रोग्राम। आणि त्याच्या अगोदर भजन वगैरे होतील, तसेच महाप्रसाद असेल, म्हणजे पूर्ण गावकीसाठी जेवण असेल। आणि मग कशी काय तिथे धमाल करतात आता बुगी वुगीमध्ये ते पण आज आपण बघू। इथे आमच्या आता तयारी वगैरे झाल्यात, आम्ही मॅचिंग साड्या अशा लावलेल्या आहेत। ते कोजागिरीचं चंद्र बघा, एकच नंबर। बघू ते जरा झूम होते का? हा, मस्त असं झूम झालंय। इथे आता देवाची आरती झाली आणि सर्व बायका अशा बसलेल्या आहेत। नंतर मग सर्व एकत्र जेवायला जातील। सध्या आता बसल्यात, गोष्टी वगैरे चालू आहेत सर्वांच्या, धमाल मस्ती आता सर्व चालू आहे। अशा प्रकारे इथे सार्वजनिक जेवणाची सोय केलेली आहे। महाप्रसाद असतो हा लास्टच्या दिवशी, शेवटच्या दिवशी। इथे आम्ही पण महाप्रसादाचा आस्वाद घेत आहोत। तर असा हा मेनू आहे, एकदम मस्त असा छान असा जेवण आहे। तर आम्ही हा जेवण एन्जॉय करतो। चला जेवूया आता। आमच्या गावात असं जेवण असतं आनंदाचं। पोरं एक नंबर जेवण अख्खे गावकी तर्फे जेवण देतात। पोरांचं जेवण म्हणजे असं वाटतं की जेवायला यावं, ज्याला पाहिजे असेल त्यांनी जेवायला यावंच आमच्या घरात। जेवण एक नंबर असतं पोरांचं। आणि कार्यक्रम कसा असतो? कार्यक्रम एक नंबर असतो। मी यावेळी यंदा झोपलो म्हणून चांगल्याने आनंदाचा कार्यक्रम दाखवला असता। भवानी बंगारवाडी जातो, जरा बघा कोणाला। चालेल चला हा काढेल कॉमेडी भेटल। भजी येत आहे, हा घ्या भजी घ्या। आमच्या पोरांसाठी मी भजीसाठी जेवायला येते, कारण भजी म्हणून असे आवडतं एक नंबर पोरं भजी बनवतात। आमची जेवण वगैरे झाले आणि आता आम्ही भजन ऐकायला बसलेलो आहोत देवाच्या समोर। भजन चालू आहे बघा। धुतुमची आहे ही ताई, तिचं सुप्रिया असं नाव आहे। मस्त गाणं गात होती ती। आणि ते सर्व आम्ही बसलेले आहोत आणि ते सर्व बसलेत, चिल करतात सध्या, कारण आपल्याला अजून टाईम आहे कार्यक्रम चालू व्हायला। ए चला ग जरा, बाबा बाहेर फुला कुस करता। हा चला चला, आरती कुस करली। चला 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 बाबा। मीने आणली आहे ना, नाही तर येत पण नव्हती बघ किती सगळी एवढी फुला केली बघ, एवढी तयारी करतात मिरवणुकीची। आणि आजचाच नाही हो, दरवर्षी त्यांचा हा प्रोग्राम असतोच फुलांचा। आम्ही गुलाल नाही उडवत, आम्ही फक्त ही फुला उडवतो। हा तर चला आपण पण करूया पण मदत। इथे आता आम्ही बाबांना फुलं ते कुस्करायची असतात ना, ते त्यासाठी मदत करतो। हे दरवर्षी ते आणतात फुलं स्वतःच्या खर्चाने आणि देवाच्या मिरवणुकीत म्हणजे विसर्जनाच्या मिरवणुकीत ही उडवली जातात। तर त्यांना थोडीशी अशी मदत करतो आम्ही। आणि तेच चाललेली आमची थोडीशी मस्ती मजा अशी बोलण्यात चाललेली हे सर्व। करूयात आपण कार्यक्रमाचा आता सुरुवात आरंभ म्हटला की गणपती बाप्पांचं नाव आपण नेहमीच घेतो, आपली संस्कृती आहे। तर मंडळी करूयात कार्यक्रमाचा आरंभ। म्हणूनच बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। हा आवाज बेलपाडा गावाचा नाही,
खरं तर बेलपाडा गाव म्हटलं तर कलेची खाण आहे. आपण सर्व कोणत्याही कामाची किंवा चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीचं नाव घेतो, त्याचे पूजन केलं जातं. तर अशा प्रकारेच या कार्यक्रमाची ही सुरुवात गणपती बाप्पाच्या सुंदर अशा गाण्याने सुरुवात झालेली आहे. आणि या मुलांनी तर सुंदर असं डान्स देखील या गाण्यावर केलेलं आहे. तर खूप असं छान असं रंगणार हे या गाण्यावरूनच दिसणार आहे की कार्यक्रम खूप छान होणार आहे. त्यानंतर आता एक सुंदर अशी लावणी सादर करण्यात आली. ती मुलगी पण खूप छान अशी नाचत होती आणि बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे व्यवस्थित. चंद्रा या गाण्यावर तिने लावणी सादर केली आणि खूप सुंदर अशी डान्स केलं तिने आणि ती पण खूप सुंदर अशी दिसत होती. मस्त मजा आली. त्याच्यानंतर वेगवेगळ्या अशा पद्धतीचे म्हणजे डान्स केले. आता कंटेम्प्ररी पण होता हा डान्स. असे वेगवेगळे फॉर्ममधले डान्स होते. तर खूप मजा आली आणि तुम्ही बघू शकता, पुढे एन्जॉय करू शकता डान्स. पण आपले कसं यूट्यूब चॅनल चालू आहे त्यामुळे साऊंडचा आपल्याला थोडा प्रॉब्लेम असतो, म्हणून थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये मी टाकलेले आहेत सर्व. तर तेवढा तुम्ही ॲडजस्ट करा आणि एन्जॉय करा. तर आत्ता इथे 2 मराठी सिंगर आलेले आहेत. तर एक आमच्या गावातलेच आहेत सतीश म्हात्रे म्हणून आणि एक आहेत सनी संते म्हणून. हे खूप प्रसिद्ध असे गायक आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही फोटो वगैरे कसे शूट केलेत बघा. की 11 मारुतींचं दर्शन व्हावं. आम्हाला खाऊ वाटण्यात आलेला आहे. डेअरीवाला हा दरवर्षी येतो यांचा खाऊ. जोरदार ताल्या होत्या आपल्या गावच्या वारसा कला परंपरेसाठी. धन्यवाद. ऐकायला मिळणार आहे. स्टेजवर गायकांचा आवाज देखील आपण ऐकू शकाल. त्यांच्यासोबत ज्यांच्या माध्यमातून पण आहे. स्क्रीनवरती सगळे कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात. ती स्क्रीन ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे त्या तिघांचाही आपण यथोचित सन्मान करतो आहोत. खरं तर एखाद्या मंडळाला असे दानशूर व्यक्तिमत्व दातृत्व भावनेनं मदत करत असतात ना, त्यावेळेस त्या मंडळाचा आळेख उंचावत असतो. आणि गेली 15 वर्ष या शिवराजे मित्रमंडळ बेलपाडा या सार्वजनिक दसरा गणपती बाप्पांचा उत्सव असाच उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. सन्माननीय मंडळाचे अध्यक्ष संतोषजी म्हात्रे, त्याचप्रमाणे सदस्य या संपूर्ण टीमच्या वतीनं म्हणजेच मंडळाच्या वतीनं मनापासून आता आमच्याकडे आईस्क्रीम पण आलेली आहे. ह्या आपले आमच्या मंडळातर्फे आलेली आहे. तर हे आमच्या गावचे सिंगर आहेत सतीश म्हात्रे. त्यांनीच आमच्या बाप्पाच्या नावावर हे गाणं वगैरे लिहिलेलं आहे आणि तेच गात आहेत स्वतःच्या आवाजात. दरवर्षी दसऱ्याच्या गणपतीला ते गाणी सादर करत असतात त्यांच्या आवाजात आणि त्यांच्या लेखणीतून. तर सर्वजण हे गाणं एन्जॉय करत होती.
परफॉर्मन्स होणार आहे इथे. नमस्कार बेलपडकर माझ्या ताई आणि आईना विनंती आहे, हा गाणं आहे ना तुम्ही सर्वांनी जागेवरती नाचायचं दादा. तर नाही नक्की गाणं बोलणार नाही, या गणपतीचं जागरण आहे. आमच्या ताईनं आईना विनंती जागेवरती गोल सर्कल बनवला तरी चालेल. छोट्या लहान मुलींना पण विनंती आहे, फेऱ्यांचं गाणं आहे, गणपतीचं गाणं बसून नाचायचं सर्वांनी. ताई खरोखर तुम्हाला रिक्वेस्ट आहे, या गाण्याची मजा घ्यायची सर्वांनी जागेवरती गोल सर्कल बनवा. सांगितल्याप्रमाणे आम्ही नाचायला उठलेलो आहेत, कारण आम्हाला अगोदरच हौस असते नाचायची. तर बघा आम्ही इथे उठलो आणि नाचत होतो ग्रुप करून. आणि आम्हाला आमच्या गावातले भाऊ आहेत त्यांनी पण साथ दिली. तर खूप आम्ही एन्जॉय केला इथे पण. तर इथे आम्ही नाचत असताना गौरव पण आम्हाला साथ द्यायला आला आणि मंदिरा पण साथ द्यायला आली. तर ग्रुप जरा आमचा जरा मोठा झाला आणि अजून म्हणजे मजा आली आम्हाला नाचायला पण. आता सर्वात छोटी मुलं पण स्टेजवर गेलीत नाचायला. तर त्यांनी पण खूप एन्जॉय केला. माझं सिन्नू पण गेलं होतं तिथे नाचायला आणि तो पण खुश झाला होता. म्हणजे सर्व मुलांच्यात नाचायला त्याला पण मजा आली होती आणि खूप म्हणजे मस्त झाला होता सर्व कार्यक्रम त्याच्यामुळे. सारा कोलीवाला औषे मौजे जायो दिस आईला भेट देऊन सीमा हेर घराला पालखी निघाली कारले डोंगराला दर वर्षाचे वर्षाला. दादा सर्वांनी माझ्या समोर बोलायचं आहे. आई बोलीचा. तर इथे आता आम्ही स्टेजवर गेलो सर्वजणी नाचायला. ग्रीन साडी वगैरे आहे. एक सासरचा एक माहेरचा जाऊ कच्चे वाटला.
क्या बात आहे सनीजी, आपण आलात खरं तर फुल धमाल आली, मस्त छान गाणी गावलं त्याने आणि आम्ही सगळे धमाल केली नाचून इथेशी. तर हा एक मुलगा आहे, त्याने खूप छान असं माधुरी दीक्षितचं गाणं होतं ना एक, तो चोली के पीछे, त्याच्यावर परफॉर्मन्स केला आणि खूप सर्वांनी एन्जॉय केला आणि हे सर्व माहोलच त्यांनी बनवून टाकला होता. तर खूप मजा आली बघा तुम्ही. पब्लिकमध्ये येऊन सुद्धा त्यांनी डान्स परफॉर्मन्स केला आणि सगळे म्हणजे खूप म्हणजे ते अप्रिशिएट पण केलं आणि बघू शकता तुम्ही किती सगळ्यांना म्हणजे छेडत होता तो मुलांना एक प्रकारे डान्समधून. तर खूप ऐकते का किरण तुझ्या मनात तू कानात तू श्वासात तू किरण आज रात्री झोपणार नाही किरण. घेऊ का परातीवर परात स्टीलची परात. आयशीला सांग लग्न करायला, नंतर उड्या मार, नंतर दोघे उड्या मारू आपण. परातीवर परात स्टीलची परात, परातीवर परात स्टीलची परात, परातीवर परात स्टीलची परात, परातीवर परात स्टीलची परात. किरण लाव हगले तारात येऊ कशी घरात. क्या बात आहे, आवडला असेल डान्स. आता इथे कल्याणी कोली आलेली आहेत. सुपली सोन्याची गे सुपली सोन्याची कृपया इकडे लक्ष द्या. गाडी क्रमांक 460948 जय हनुमान हास्य जत्रा एक्सप्रेस थोड्याच वेळात प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर येत आहे. प्रवाशांनी आपापले पोट धरून तयार राहा. धन्यवाद. आता बघा इथे आपला लाडका राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक ॲक्ट त्यांनी तयार केला आहे. तर पब्लिकमधून त्यांना घेऊन जाताना बघा त्यांची अशी मिरवणूक काढताना हा शॉट आहे इथे. त्यानंतर स्टेजवर परफॉर्म केलेला आहे त्यांनी. तर बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.
तर इथे आता हे शेवटचे परफॉर्मन्स चालू आहेत. लास्टला माऊलीचं एक गाणी होईल, त्यानंतर संपेल हा कार्यक्रम. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया आता आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.